नमस्कार. परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतोय कच्च्या केळीची भाजी. ही भाजी तुम्ही लहान मुलांना डब्याला देखील देऊ शकता. ही भाजी मुलांना खूप आवडेल. इथे मी ही भाजी सुकी केलेली आहे. हवं तर तुम्ही थोडासा रस्सा देखील करू शकता. चला तर मग कच्च्या केळीची भाजी कशी बनवायची ते पाहूया. भाजीसाठी आपल्याला 2 कच्च्या केळी लागणार आहेत. याचे साल थोडंसं कडक असते, त्यामुळे मी त्याची साल चाकूने कट करून घेतले आहे आणि याचे काप देखील करून घेतले आहे. गोल किंवा चौकोन आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. इथे गॅसवर कढईमध्ये मी पाणी टाकले आहे आणि त्यामध्ये थोडंसं हळद पावडर आणि थोडंसं मीठ टाकले आहे. केळी कच्ची असल्यामुळे ती लवकर भाजीमध्ये शिजत नाही, त्यामुळे इथे मी पाण्यामध्ये त्याला थोडंसं उकडून घेणार आहे. थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला हे कुकरमध्ये न शिजवता कढईमध्येच अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे. कुकरमध्ये ते खूपच गाळ होईल. तर हे पहा, थोडंसं आता हे शिजलेलं आहे. तर आपण डिशमध्ये काढून घेऊ. भाजी फोडणी टाकण्यासाठी गॅसवर पॅन ठेवून यामध्ये मी तेल टाकत आहे. तेल तापल्यानंतर यामध्ये आपण टाकूया 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट. तुम्ही जिरे मोहरीची फोडणी देखील देऊ शकता. तर थोडीशी हिंग पावडर देखील आपण यामध्ये टाकूया आणि लसूण थोडंसं गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत परतून घेऊ. त्यानंतर 2 मीडियम कांद्याची इथे मी पेस्ट करून घेतली आहे. ते कढईमध्ये टाकून आपण त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घेऊ. कांदा छान सोनेरी रंगावर देखील आलेला आहे. त्याचा कच्चेपणा देखील गेलेला आहे. त्याचबरोबर 2 टोमॅटोची प्युरी इथे मी टाकली आहे. तर तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊ. इथे आता सुके मसाल्यामध्ये पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट पावडर, 1 चमचा धने पावडर, थोडीशी चटपटीत चव येण्यासाठी अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चवीपुरते मीठ टाकून हे सर्व एकजीव करून घेऊ. आता आपण इथे जे आपण केळी शिजवून घेतले होते त्याचे काप यामध्ये टाकून घेऊ. मसाल्यामध्ये काप टाकून आता आपण परतून घेतलेला आहे. यामध्ये आता अर्धा ग्लास गरम पाणी टाकून परत एकदा छान असं मिक्स करून घेऊ आणि थोड्या वेळासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेऊ. भाजी आता आपण चेक करून घेऊ. ही पहा, छान शिजलेली आहे. कच्च्या केळीची चटपटीत अशी भाजी बनून तयार आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीची ही चटपटीत भाजी नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.